आपल्या युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, आपल्याला पैसा कायमच हवा असतो आणि पैसा म्हटलं की माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांचंच नाव आपल्या डोक्यात येतं. तर येणारी लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहण्यासाठी काही सेवा करणं खूप गरजेचं असतं. कारण जेव्हा आपण रोज देवपूजा करतो, सकाळ संध्याकाळ देवाला आपण दिवा लावतो, धूप दीप अगरबत्ती लावतोच रोज. पण त्यासोबत काही अशा सेवा आहेत की ज्या केल्यामुळे आपल्या घरामध्ये येणारा पैसा किंवा धन संपत्ती ही टिकून राहते आपल्या घरामध्ये. तर चला, या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. प्रथमतः सांगायचं म्हटलं तर बघा, महालक्ष्मी देवीची पूजा आपण लक्ष्मी पूजनाला करत असतो. म्हणजे दिवाळीमध्ये जे लक्ष्मीपूजन असतं त्या दिवशी आपण अगदी सागर संगीत महालक्ष्मीची पूजा करत असतो. पण तेवढा एकच दिवस लक्ष्मी देवीचा आहे का? तर नाही. आपण रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातल्या देवाऱ्यात दिवाबत्ती करतो किंवा तो दिवा लावतो, अगरबत्ती लावतो. तर त्यासोबत काही सेवा सुद्धा आपण नक्कीच करू शकतो. अगदी 5 मिनिटं लागतात, असा एवढा काय 1 तासाभराचा वेळ लागतो असं अजिबात नाही. काही काही छोट्या घरातले बदल आहेत ते करू शकतो आपण. जसं की बघा, लक्ष्मी देवीला स्वच्छता ही अत्यंत प्रिय असते. लक्ष्मी देवीची बहीण असते अलक्ष्मी. अलक्ष्मी देवी जिथे रोगराई, जिथे घाण कचरा ह्या सगळ्या गोष्टी असतात तिथं अलक्ष्मी देवी येते. आणि जेव्हा अलक्ष्मी येते तेव्हा तिच्या सोबतच खूप साऱ्या अशा गोष्टी घेऊन येते की ज्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतो. आपण गरीब असतो तर अजूनच गरीब होतो किंवा आपल्याकडे आलेला पैसा हा आपल्या हातात राहत नाही, तो टिकून राहत नाही. तर हा येणारा पैसा हा टिकून राहावा किंवा जास्त पैसा आहे. शेवटी बघा, कष्ट करण्याला तुमच्याकडे ऑप्शन नाही किंवा कोणाकडेच ऑप्शन नाही. पण येणारा पैसा किंवा मार्ग त्यासाठी खुले करणे, पैसा येण्याचे किंवा प्रामाणिकपणेच पैसा आपल्याला कमवायचा असतो. आणि प्रामाणिकपणे कमवलेला पैसाही आला तरी तो आपल्या जवळ टिकवून ठेवणे हे तेवढंच महत्वाचं असतं. कारण बघा, जेव्हा पैशाचा आपण अपव्यय करतो, नको तिथे पैसे उधळतो, लक्ष्मी देवी पण येऊन बघते, टिकून बघते. जर तुम्हाला ती टिकवता आली नाही तर बट ऑब्व्हियस ती निघूनच जाणार आहे. तर त्यामुळेच आपल्याला सेवा करायच्या आहेत. आणि त्या सेवा काय? तर पहिली गोष्ट म्हणजे एक आपण काही उपाय करू शकतो. पहिला उपाय म्हणजे घर स्वच्छ ठेवणे. आपलं घरात रोज आपण फरशी पुसली पाहिजे. घरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवा लावतो त्यावेळेस शक्य असेल तर तुपाचा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला पाहिजे. अगरबत्ती, धूप, थोडंसं घरात वातावरण त्याने प्रसन्न राहतं. तर या गोष्टी केल्या पाहिजे. संध्याकाळी तुळशीला आपण दिवा लावला पाहिजे. रोज तुळशीला पाणी घातलं पाहिजे. परत संध्याकाळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ असतो तेव्हा उंबरठ्याच्या बाहेर आपण एक दिवा ठेवला पाहिजे. या दिव्याने काय होतं तर सकारात्मक ऊर्जा जी असते ती आपल्या घराकडे आकर्षित होते. तसेच लक्ष्मी देवी आपण म्हणतो बघा, पहिल्यापासून आपल्याला घरातल्यांनी सांगितलं असतं, आपली आई आजी सांगत असते की दिवसातून 3 वेळा लक्ष्मी माता घरात येते किंवा दिवसातून 5 वेळा येते. तर सगळं बाजूला ठेवा, पण निदान सकाळ संध्याकाळ तरी आपण देवाला दिवा नक्कीच लावतो. तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी म्हणजे त्याच्या आधी घरातून पूर्ण स्वच्छ करून झाडू मारून आपण संध्याकाळी दरवाजा पुढे दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. तसंच आपण धुपाची कांडी जरी आपण आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवली आणि दिवा लावला तरी एक सुगंध पसरतो. त्यामुळे आपसुकच आपलं घरातलं वातावरण सुद्धा छान राहतं आणि आपल्याला सुद्धा प्रसन्नच वाटतं. तसंच घरात संध्याकाळी आता जेव्हा आपण दिव्या लावतो त्यावेळेस देवासमोर बसून आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणायचा आहे. शक्य असल्यास तर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा आणि एक माळ तुम्ही ह्या मंत्राचा जप सुद्धा करू शकता. महालक्ष्मी देवीचं अष्टक लावू शकता, श्री सुक्त तुम्ही लावू शकता. अर्थात तुम्हाला जर बोलता येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावलं तरी चालेल. पण ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप रोज केला तरीही खूप जास्त फरक तुम्हाला तुमचा जाणवेल. आणि दर शुक्रवारी माता लक्ष्मीला जे आवडीच्या वस्तू आहेत, म्हणजे बघा, कमळाचं फुल माता लक्ष्मीला आवडतं किंवा कमळगट्ट्याची माळ आहे ती माता लक्ष्मीला आवडते, तर ते तुम्ही त्यांना अर्पण केलं तरी चालेल. शुक्रवारी तुम्ही संध्याकाळी गोड नैवेद्य करून देवाला तो अर्पण करू शकता. त्यामध्ये तुम्ही खीर बनवू शकता. मग तांदळाची खिरीमध्ये पण खूप प्रकार आहेत. तुम्ही गोड काहीही बनवू शकता, त्याचा नैवेद्य तुम्ही देवीला दाखवू शकता. आणि तसेच कुबेर मंत्र आहे तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही युट्यूबला लावून संध्याकाळच्या वेळेस दिवे लागण्याच्या वेळेस हे मंत्र थोडेसे लावले तर आपसुकच आपल्याला सुद्धा पॉझिटिव्ह फील होतं. आपल्या घरात सुद्धा नकारात्मक ऊर्जा असतात. त्यामुळे जर आपल्याला काही त्रास होत असेल तर थोडे छोटे छोटे बदल आहेत, हे केल्यामुळे बघा खूप जास्त फ्रेश वाटतं तुम्हाला, खूप जास्त सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुम्हाला जाणवेल. घरामध्ये शक्यतो भांडणं टाळा, कटकटी टाळा, आवाज चढवून बोलणं एकमेकांवर हे टाळा किंवा
घरामध्ये एकदम खेळीमेळीचं वातावरण ठेवायचं, खूप छान एकमेकांसोबत संवाद करायचे, छान राहायचं. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही जेव्हा आनंदी राहायला सुरुवात होईल त्यावेळेस आपसुकच तुमचं घर आनंदी राहील. आणि घर आनंदी राहिल्यानंतर घरात आता बाहेर आपण जॉबसाठी जातो, कामासाठी जातो, पण तिथून संध्याकाळी जेव्हा आपण घरी येतो तेव्हा त्या घरात आल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटणं हे खूप जास्त गरजेचं असतं. असू द्या ना, तुमचं छोटं घर असू द्या, 10x10ची अगदी खोली असेल तरीही चालेल, पण ते घर सुद्धा आपल्याला स्वच्छ जितकं होईल तितकं जास्त आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे. त्यामध्ये रोज साफसफाई केली पाहिजे. देवाला रोज सकाळ संध्याकाळ आपण अगरबत्ती लावली पाहिजे, दिवा लावला पाहिजे, तुळशीला रोज सकाळी पाणी घातलं पाहिजे, तुळशीला संध्याकाळी दिवा लावला पाहिजे. आपल्या अंगणामध्ये किंवा उंबरठा असेल, फ्लॅट सिस्टममध्ये तर बिल्डिंगमध्ये आपण असलो तरी दरवाजाच्या बाहेर आपण संध्याकाळची तिन्ही सांजेच्या वेळेला दिवा ठेवला पाहिजे, धूप लावला पाहिजे. संध्याकाळी छान हरिपाठ लावा. तुम्हाला अगदीच काही नाही आवडत तर संध्याकाळी हरिपाठ लावा, किंवा आता शुक्रवार आहे तर माता लक्ष्मीचं स्तोत्र लावा, एखादा कुबेर स्तोत्र लावा, विष्णू सहस्त्रनाम लावा. तुम्हाला काही येत नसेल तर आजकाल युट्यूबवर सगळं अवेलेबल आहे. तुम्ही युट्यूबला लावून स्वतः, आता तुम्ही जेवण बत्ती झाली, दिवाबत्ती करण्याच्या वेळेस लावून तुम्ही स्वयंपाक करत करत सुद्धा ते ऐकू शकता. तुमच्या कानावर पडणं म्हणजे श्रवण करणं हे सुद्धा तितकंच जास्त चांगलं आहे आणि गरजेचं आहे. हे कशासाठी आपण म्हणतो, कारण बघा, तुम्ही जो मनात भाव घेऊन जे करणार आहात काम, त्यामध्ये तो भाव उतरणार आहे. म्हणजे तुम्ही जेवण करताना जर तुम्ही नामस्मरण करत जर तुम्ही तुमचं अन्न शिजवलं, जे बनवता येतं, तर ते नक्कीच रुचकर होणार, गोड होणार. का तर कारण ते तुम्ही बनवत असताना तुमच्या मनात तुम्ही नामस्मरण करत करत ते कार्य करताय. अर्थात असंच जे पण तुम्ही कोणतं पण कार्य कराल ते करत असताना जर तुम्ही नामस्मरण आतल्या आत अंतर्मनात चालू ठेवलं तर ती गोष्ट नक्कीच योग्य आणि चांगली होणारच आहे. तर याच प्रकारे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्री महालक्ष्मी अष्टकम हे तुम्ही पठण करा. पठण नाही जमलं तर तुम्ही युट्यूबला ऐकलं तरी चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला श्री सूक्तम, पुरुष सूक्तम, कणकधारा स्तोत्र आणि कुबेर मंत्र हे तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी श्रवण करायचे आहेत, पठण करायचे आहेत. श्रवण केलं तरीही चालेल, पठण केलं तरीही चालेल. आणि त्याचसोबत विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे. आणि घर स्वच्छ ठेवायचं आहे, घरात चांगलं वातावरण ठेवायचं, एकमेकांशी भांडणं, तंटा किंवा आवाज सोडून एकमेकांशी बोलणं, या गोष्टी, वादविवाद या गोष्टी टाळायच्या आहेत. सगळ्यांनी खूप छान असं राहायचं आहे आणि घराला आपणच सजवायचं आहे. आपण आनंदी राहिलो, आपलं सगळी फॅमिली आनंद राहिली तर आपण एक पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये नक्कीच असते आणि ती वाढायला मदत होते. तर यासोबतच तुम्हाला सांगितलेले महालक्ष्मी मातेचे जे मंत्र आहेत ते तुम्ही रोज एक माळ जरी जप केली, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र जरी म्हटला तरीही पुरेसा आहे. आणि आपण स्वामी समर्थ महाराजांचा जप तर रोज करतोच. शक्य असेल तर 11 वेळा करा, शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी 1 वेळा तरी रोज करा. आणि स्वामी चरित्र सारामृताचा रोज सकाळी किंवा संध्याकाळी एका अध्यायाचं वाचन नक्की करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तेच थांबते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.